त्यात जिम्मेदार कांग्रेस भी आहे और जिम्मेदार बीजेपी भी आहे। जिसकी जितनी संख्या बढ़ी उसकी उतनी भागीदारी पाहिजे होती, पण कुणीच दिली नाही। काँग्रेस आणि भाजप, काँग्रेसने या देशावर राज्य बरेच वर्ष केले, तिने का शेतकऱ्यांना न्याय दिला नाही? गरीबी हटावचा नारा त्यांनी दिला, गरीबी का हटली गेली नाही? आणि आता ज्यांच्या ताब्यात सरकार दिले त्यांची इच्छा, नियत आणि नीती त्याबद्दल शेतकऱ्यांकडे चांगली नाही। शेतकऱ्यांनी आत्मचिंतन करून लोकसभेत आणि विधानसभेत पुन्हा पाठवायचे डिसिजन फॅक्टरी बनवला पाहिजे। तर मला आज अपेक्षा आहे की मी अकोल्यामधून आम्ही रिझल्ट चांगला काढू, बुलढाण्यातून काढू, यवतमाळ, भंडारा, चंद्रपूरला देखील आणि गडचिरोली आमचा बेसच आहे, गडचिरोली सुद्धा आम्ही जिंकत जाऊ आणि यांच्यावर झाल्यानंतर नागपूरचं पाहू, नागपूर, वर्धा वगैरे माणसं मिळतील। प्रथमतः राष्ट्रीय समाज पक्षाचं बूथनिहाय जनगणना झाली पाहिजे। आज आम्ही मराठवाड्यात आमची ताकद आहे, पश्चिम महाराष्ट्रात आमची ताकद आहे आणि मुंबई इलाक्यात सुद्धा आमचा धमाका आहे। फक्त विदर्भात आम्ही कमी असल्यामुळं आज आम्ही अवरात्र करण्याचा प्रयत्न करतोय। आम्हाला काही माणसं मिळत आहे आणि त्या माध्यमातून आम्ही चिंतन चालू केलेलं आहे। बीजेपीला आमची गरज नाही, दादासारखा मोठा माणूस, शिंदे साहेबचा मोठा माणूस आल्यामुळं छोट्या लोकांची त्यांना गरज नाही। आणि माझ्या माहितीतून काँग्रेसवाल्यांनी काही आम्हाला अजून बोलवलं नाही। काँग्रेसला वाटते की ही जानकर साहेब देवेंद्र फडणवीसचे दोस्त आहेत, त्यामुळे यांना कसं बोलवायचं, म्हणजे ही मी अडचण द्यायची असेल। सर्व पत्रकार बंधूंचं, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या सर्व प्रतिनिधी मंडळींचं मनापासून स्वागत। राष्ट्रीय समाज पक्षाच्या विदर्भ विभागाच्या दौऱ्यामध्ये आम्ही कालपासनं चंद्रपूर, मूल, त्यानंतर जुना सुरलात, सिंदेवाही, नागभीड, पुढे पवनीत आणि भंडारा बऱ्याच ठिकाणी कार्यालयाचे उद्घाटन, समाज प्रबोधन, कार्यकर्ता मेळावा, काही ज्या काही क्रीडा स्पर्धा होत्या ज्या राष्ट्रीय समाज पक्षाने स्पॉन्सर केल्यात त्या संबंधीचं बक्षीस वितरण, असा सगळा अतिशय व्यस्त कार्यक्रम आटपून आपल्याशी राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी मंत्री, राष्ट्रनायक आदरणीय महादेवराव जानकर साहेब हे येत्या 2024च्या ज्या लोकसभा आणि विधानसभेच्या इलेक्शन्स आहेत, सोबतच सध्याचं जे राजकीय वातावरण आहे, मग ते मराठा आरक्षणासंबंधीचं असेल, किंबहुना जे काही सध्याची अर्थव्यवस्था, जे काही सामाजिक वातावरण आहेत, महाराष्ट्रामधलं, केंद्रामधलं जे स्थित्यंतर आहेत, यावर ते भाष्य करतील। सोबतच वेगळ्या विदर्भाचा मुद्दा आहे आणि पक्षाची धोरणं, रणनीती काय राहील ती विशद करतील आणि त्यानंतर आपण जे काही प्रश्न विचाराल त्याचं पक्षाच्या वतीने आदरणीय साहेब आपल्याला समाधानकारक स्पष्टीकरण देईल। मी प्राध्यापक ॲडव्होकेट रमेश पिसे, विदर्भ प्रदेश अध्यक्ष आहेत राष्ट्रीय समाज पक्षाच्या। माझ्या बाजूला रामदास माहुरेजी बसले आहेत, ते विदर्भाचे सचिव आहेत। आदरणीय देवीदास आगरकरजी नागपूर शहराचे अध्यक्ष आहेत। माझ्या उजव्या बाजूला बसलेले आदरणीय गुंडाणेजी हे नागपूर ग्रामीणचे अध्यक्ष आहेत। आमचे पुरुषोत्तम कांबळीजी हे कोषाध्यक्ष आहेत आणि आमचे ॲडव्होकेट साहेब आहेत। फारसा वेळ न दवडतात नेमकी पक्षाची भूमिका काय, आपल्या मनामध्ये असलेले जे काही कुतूहल आहेत, यासंबंधी आदरणीय जानकर साहेबांना मी आपल्या सगळ्यांच्या वतीने विनंती करतो की साहेब आपण यावं आणि पत्रकारांशी सुसंवाद साधावा। 4 दिवस झाला आमचा विदर्भाचा दौरा आहे। प्रथमतः चंद्रपूर, भूल इथं पत्रकार परिषदांनी जाहीर मेळावे झाले। आज भंडारा येथे लापोली, सावली विधानसभा मतदारसंघात एक सभा झाली आणि नंतर भंडाऱ्याला पत्रकार परिषद झाली। हा दौरा आहे ती पक्षाचं संघटन वाढवण्यासाठी आहे। आम्ही प्रथमतः जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, बूथनिहाय बांधणीचा हा प्रोग्राम आहे आणि त्या दृष्टीने आज अतिशय रिस्पॉन्स चांगला मिळत चालला आहे विदर्भात। तसं मी महिन्यातून 1 दिवस 2 दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर असतोच, त्यामुळं आमचा कालचा भंडारा आणि चंद्रपूरचा दौरा अतिशय चांगला झाला। आम्हाला युवकांची बॉडी चांगली मिळाली
त्या माध्यमातून आम्ही बूथनिहाय रचना करण्याची भूमिका अदा करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचा हा प्रोग्राम चालू आहे. आता हा प्रोग्राम होऊन उद्या यवतमाळ आहे. यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, जळगाव, जामोद, अकोला हा प्रोग्राम 25ला मुंबईला जाणार आहे. 26 पासून अधिवेशन चालू आहे, 26 ते. त्या दृष्टीनं इलेक्शनचं माहोल आहे. तर इलेक्शनच्या अगोदर आपल्याकडं कार्यकर्त्याची फौज किती आहे? आपलं काय तर 2003ला पक्ष काढल्यानंतर 2004ला पहिला आमदार राष्ट्रीय समाज पक्षाच्या तिकिटावर लातूरमधून आला. नंतर रिरॉडूस आम्ही त्यावेळेस बनलो होतो. साऱ्या पुरोगामी पक्षांची एकत्र करून त्यावेळेस आमच्या पक्षाला 1 सीट विजयी झाली. नंतर स्वतः मी माढा लोकसभेतून उभा राहिलो होतो. त्यावेळेस 1 लाख मतं मला पडली होती. त्यावेळेस पवारसाहेब विजयी झाले आणि BJPला 2nd नंबर. नंतर आमचं वोट ऑफ पर्सेंटेज वाढल्यानंतर आदरणीय मुंडे साहेबांनी अलायन्समध्ये आम्हाला घेतलं. भारतीय जनता पार्टीच्या गोपीनाथ मुंडेचे, परत देवेंद्र फडणवीस त्यावेळेस अध्यक्ष होते. मी, रामदास आठवले, विनायक मेटे आणि राजू शेट्टीची छोट्या छोट्या पक्षाची अलायन्स करून भारतीय जनता पार्टीवर आम्ही अलायन्समध्ये आलो. त्यावेळेस प्रथमतः आम्हाला 6 विधानसभेच्या जागा राष्ट्रीय समाज पक्षाला मिळाल्या. त्यावेळेस आमचा राहुल कुल म्हणून एक पुणे जिल्ह्यातून राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर आमदार निवडून आला आणि मी स्वतः बारामतीत उभा राहिल्यानंतर 5.25 लाख मतं मला मिळाली. मला तिथं 34,000 17,000 मतं पडली असतील तर माझा विजय झाला असता. पण 17,000 मतानं मी डिफीट होऊन सुप्रियाताई 34,000च्या मतानं विजयी झाल्या NCPच्या. नंतर MLC केलं मला भारतीय जनता पार्टीच्या सहयोगानं. नंतर कॅबिनेट मिनिस्टर झालो. 2 वर्ष पहिली दिली नाही, 3 वर्षानं दिलं. आम्ही मंत्रालयही चांगलं चालवलं, मंत्रीपद झालो. पण नंतर भारतीय जनता पार्टीने आम्हाला लोकसभेला एकही जागा दिली नाही राष्ट्रीय समाज पक्षाला आणि विधानसभेला बी जागा दिली नाही. उलट एक आमदार आमचा होता, तोच त्यांनी भाजपमध्ये घेतला. मग आम्ही बंडखोरी करून राष्ट्रीय समाज पक्षानं स्वतंत्र लढलो. त्यावेळेस माझा एक आमदार आज विधानसभेत आहे आणि वरच्या सभागृहात स्वतः मी आहे. त्यामुळे हे मोठे पक्ष काँग्रेस असू दे किंवा BJP या दोघांना बी काय हे करण्यात अर्थ नाही. आज मी टीका करण्यासाठी आलो नाही, तर आमच्या चौकात आमची अवकात वाढली पाहिजे. आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाचं नागपूरमध्ये काय काम आहे तर 0 आहे. आमचे 3 जिल्हा परिषद मेंबर गडचिरोलीला आले आणि 4 नगरसेवक गडचिरोलीत आजही राष्ट्रीय समाज पक्षाचे आहेत. आता असेंब्ली जिल्हा परिषद भंग झालेली आहे. नंतर 1 पंचायत समिती आमची वर्ध्याला आली. परंतु नागपूरमध्ये आम्हाला काही रिझल्ट मिळालेला नाही. आता असा प्रयत्न एवढे कार्यकर्त्याचा संच आमचा अपुरा असल्यामुळे आम्ही तिथं कमी आहे. तर मला आज अपेक्षा आहे की मी अकोल्यामधून आम्ही रिझल्ट चांगला काढू, बुलढाण्यातून काढू, यवतमाळ म्हणून, भंडारा, चंद्रपूरला देखील आणि गडचिरोली आमचा बेसच आहे. गडचिरोली सुद्धा आम्ही जिंकत जाऊ आणि यांच्यावर झाल्यानंतर नागपूरचं पाहू. नागपूर, वर्धा वगैरे ही माणसं मिळतील. प्रथमतः राष्ट्रीय समाज पक्षाचं बूथनिहाय जनगणना झाली पाहिजे. आज आम्ही मराठवाड्यात आमची ताकद आहे, पश्चिम महाराष्ट्रात आमची ताकद आहे आणि मुंबई इलाक्यात सुद्धा आमचा धमाका आहे. फक्त विदर्भात आम्ही कमी असल्यामुळं आज आम्ही अवरात्र फिरण्याचा प्रयत्न करतोय. आम्हाला काही माणसं मिळत आहे आणि त्या माध्यमातून आम्ही हे चिंतन चालू केलेलं आहे. लोकसभेवर बोलूया आपण. आम्हाला आम्ही लोकसभेत आज महायुतीवर बी नाही आणि आघाडीवर बी नाही. आम्ही स्वतंत्रच लढण्याच्या तयारीला आहे. आम्ही महायुतीला आपल्याच माध्यमातून सांगितलं की महायुतीच्या माध्यमातून आम्हाला 2 जागा पाहिजे, माढा आणि परभणी. तिने आम्हाला उत्तर काही दिलेलं नाही. आणि आघाडीला आम्ही सांगितलं 3 जागा पाहिजे. एक काँग्रेसनं, एक उद्धव साहेबांनी आणि एक शरद पवार साहेबांनी दिली पाहिजे. आमच्या चिन्ह आम्ही मी आता आमदार आहे, तुम्ही राष्ट्रीय समाज पक्षाचा आमदार आहे. माझा खालचा सभागृहातला आमदार आहे तो माझ्या पक्षाच्या चिन्हावर आहे. त्यामुळं आम्हाला जो शेअरिंग जास्त मिळेल तिथं आम्ही विचार करू. पण आज सध्याला तर आम्ही स्वतंत्र लढायच्या भूमिकेत आहे. या पक्षाला 4 राज्यात टेक्निकल मान्यता मिळालेली आहे. कारण गुजरातमध्ये माझे 28 नगरसेवक आहेत, बेंगलोरला 1 नगरसेवक आहे, आसामला 1 जिल्हा परिषद मेंबर AB फॉर्म निवडून आलेला आहे आणि 1.2% वोटिंग ऑप्टेंड बाय UP बाय राष्ट्रीय समाज पक्ष. 1.2%. मी NCP पेक्षा आणि शिवसेनेपेक्षा वोट ऑफ पर्सेंट आम्हाला जास्त पडलेला आहे. 3 मतदारसंघात काँग्रेसपेक्षा वोटिंग जास्त घेतलेलं आहे आणि एका विधानसभेत BSP पेक्षा उत्तर प्रदेशमध्ये वोटिंग जास्त घेतलेलं आहे. त्यामुळं आम्ही आमची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतोय. पण काँग्रेस आणि BJP काय करतं,
लीडरलाच लॅडर बनवतं छोट्या पक्षाच्या, आणि ते वरच्या मजल्यावर जातं आणि लॅडर टाकून देतं. लीडर न बनता शिडी बना तुम्ही आमची. तर आम्ही त्या दोघांना बी सांगू इच्छितो की आम्ही शिडी बनण्यासाठी जन्माला लावी, तर आम्ही बी आमचा महल बनवण्यासाठी झोपडी तयार केलेली आहे. म्हणून आमची झोपडी छोटी आहे, आज फार मोठी आहे असं आम्ही म्हणणार नाही. आज आमच्या अवकात किती आहे तर 2 आमदार आहेत, 98 जिल्हा परिषद मेंबर आहेत. ही आमची महाराष्ट्रातली जमेची बाजू आहे. तर आम्ही आमच्या दृष्टीनं आम्हाला जर 4% वोटिंग मिळालं चांगलं, तर आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करतोय. आज आम्ही लोकसभेच्या साऱ्या स्थिती आज सध्याला ॲट दॅट पोझिशनला आम्ही साऱ्या जागा लढवण्याच्या मूडमध्ये आहे. उत्तर प्रदेशमध्ये लढवतोय, मध्य प्रदेशमध्ये लढवतोय, राजस्थानला लढवतोय, कर्नाटकात लढवतोय, गोव्यात लढवतोय. 17 राज्यामध्ये पक्षाची कमी जास्त प्रमाणात ताकद आमची वाढत चाललेली आहे. पण उत्तर भारतात आम्ही 70 जागा उभा आहोत. 80 पैकी 70च्या दृष्टीने आमची तयारी झालेली आहे. बिहारमध्ये 12-13 जागांची तयारी झालेली आहे. मध्य प्रदेश आहे. पण महाराष्ट्रात आमचा डाव आहे की 48 जागा टाकायला आहे. आम्ही निवडून येऊ असा आमचा दावा नाही, परंतु राष्ट्रीय समाज पक्षाचं ह्या बारीनं खातं उघडलं जाईल आणि राष्ट्रीय समाज पक्ष दिल्लीला जाईल. मी स्वतः माढा, परभणी आणि मिर्झापूर या 3 मतदारसंघात स्वतः लढण्याचा विचार करतोय. तर 3 जागा लढता येणार नाहीत कायद्यात. मला एक महाराष्ट्रातली एक उत्तर प्रदेशची जागा विषयित केलेली आहे आणि त्यातून मी लढण्याचा प्रयत्न करतो. जानकर साहेब, तुमची यावर काय प्रतिक्रिया आहे जे अत्याचार शेतकऱ्यांवर होतात? एक लक्षात ठेवा, भाजप आणि काँग्रेसला मी वेगळं मानत नाही. काँग्रेसची नियत चांगली असती तर MSP मिळाला असता. काँग्रेस आणि भाजप, काँग्रेसने या देशावर राज्य बरेच वर्ष केले. तिने का शेतकऱ्यांना न्याय दिला नाही? गरिबी हटावचा नारा त्यांनी दिला, गरिबी का हटली गेली नाही. आणि आता ज्यांच्या ताब्यात सरकार दिले त्यांची इच्छा, नियत आणि नीती त्याबद्दल शेतकऱ्यांबद्दल चांगली नाही. शेतकऱ्यांनी आत्मचिंतन करून लोकसभेत आणि विधानसभेत कुणाला पाठवायचं हे डिसिजन फॅक्टरी बनवला पाहिजे. मी बी शेतकऱ्याचा पोरगा आहे, माझे आई वडील शेतकरीच आहे. आम्ही मंत्री असतो तर शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नाही का? काय भानगड आहे? मी मिनिस्टर असताना, दुग्ध विकास मंत्री असताना देशातला पहिला मंत्री आहे की 5 रुपये लिटर मागं अनुदान देणारा मीच महादेव जानकर आहे. आणि 50 रुपये किलो मागं भोगटीला दर देण्याचं काम आहे. आमचं म्हणणं आहे, आमच्या हातात सत्ता द्या तुम्ही, भाजप काँग्रेस सोडून. आम्ही ते प्रयत्न करू. आमचा शेतकरी आंदोलनच करणार नाही आणि दिल्लीला मोर्चालाच जाणार नाही. पॉलिसी करू, पण आज आमची ताकद नाही तेवढी. आम्ही ह्या बारीने खातं खोलतोय, लोकसभेला मी जातोय. पुढच्या बारीने ज्यावेळेस मी येईन तेव्हा राष्ट्रीय समाज पक्षाचा खासदार म्हणून तुम्हाला डेफिनेटली मी ब्रिफिंग करण्याचा प्रयत्न करेन. मराठा आरक्षणावर काय प्रतिक्रिया आहे? मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. आमचा दावा आहे की बाबा ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नका. ओबीसी 342 जाती आहेत, आजच वंचित आहेत, त्यांना आजही काय मिळालं नाही. या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून 54% ओबीसीला 9% भागीदारी मिळालेली आहे. पार्लमेंटमध्ये असेल, असेंब्लीमध्ये असेल, IAS असेल, IPS असेल किंवा ज्युडिशरी असेल किंवा तुम्ही जी बसलेल्या मीडियाच्या हेडमध्ये असेल, त्यात 9.3% पॉप्युलेशन हिस्सा मिळाला आहे. मग त्यात जिम्मेदार काँग्रेस भी आहे आणि जिम्मेदार BJP भी आहे. जिसकी जितनी संख्या बढ़ी उसकी उतनी भागीदारी पाहिजे होती, पण कुणीच दिली नाही. 10% आरक्षण दिलं, ती फार चांगलं केलं. मी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करीन, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं करीन. त्यांनी आमच्या आरक्षणाला धक्का लावला नाही. जरांगे पाटील नाही म्हणतात, त्यावर समाधान जरांगे पाटील नाही. नाही, ते जरांगे आता प्रत्येकाला लोकसभेत लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे कोणाचं आंदोलन करायचं, त्याच्याबद्दल मी काही बोलणार नाही. परंतु आमच्या ओबीसीला धक्का लागला नाही म्हणून आम्ही खुश आहे. जरांगे पाटील सगळ्या सोयऱ्यावर अडून बसलेले आहे. त्यांचं म्हणणं आहे की ओबीसी म्हणूनच आम्हाला आरक्षण द्या. साहेब, सगळ्या सोयऱ्याला ही कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट नाही. सगळ्या सोयऱ्याला ते करता येणार नाही. ही घटनेत नाही. मी आणि तुम्ही म्हणून उपयोग नाही, पंतप्रधान मुख्यमंत्री म्हणून उपयोग नाही. वकील असेल तर लॉच्या दृष्टीनं सगळ्या सोयऱ्याला तिथं व्हॅल्यू घेता येणार नाही. आता माझी बहीण एखाद्या समजा दलित समाजात दिली तर दलित माझा सगळा सोयरा झाला ना, मग त्याचं सर्टिफिकेट मला SCचं मिळालं पाहिजे. त्यामुळं दॅट इज इम्पॉसिबल आहे, ते होणार नाही. त्यामुळं त्यांना सल्ला देणार नाही मी, पण त्यांनी काय करावं, संयमानं चालवं. आणि ओबीसीत मुळात म्हणजे 342 जाते, त्यांना आजही हक्क मिळाला नाही, हक्काने अधिकार मिळाला नाही. त्यांचीच बाकी तुम्ही कशाला घेताय? तुम्हाला जी स्पेशल रिझर्वेशन दिलं पाहिजे ते दिलं आहे त्यांना, आणि ते त्यांनी घ्यावं. 10% हे जे दिलेलं आरक्षण हे कोर्टात न टिकणार आहे. 100% टिकल. 69% बिहारमध्ये टिकलं, 73% तामिळनाडू टिकलं, 23 राज्याला टिकलेलं आहे. आणि हे टिकणार आधी 16% दिलं होतं फडणवीसांनी, ते टिकलेलं नाही. ते वेगळा होता विषय आणि हा वेगळा विषय आहे.
आता त्याच्याबद्दल मलाही माहित नाही, मला तुम्ही सांगताय म्हणूनच आज नवीन माझ्या ज्ञानात भर पडलेली आहे, मला माहित नाही. आता ते काय एकमेकाबद्दल आपण बोलणं बरोबर नाही, मी माझ्यासारख्यानं बोलणं योग्य नाही. विषय काय आहे ते प्रश्न. दुसरा प्रश्न की महायुती आणि आघाडी मी माझी पार्लमेंटरी बॉडी आहे, 30 वर्ष मी घरी गेलो नाही, संसारानुसार लग्न वेळ नाही, मी फकीर आहे. आमचे काही बुद्धिजीवी माणसं आहेत आमच्या पक्षात, त्यांचा सर्वांचा सर्वे घेईल आणि त्यातून मी सांगेन किंवा हे योग्य आहे का हे योग्य आहे. तर आज सध्याला तर काय तुमच्या माहितीप्रमाणे दोघांनी कुणी निमंत्रण आम्हाला दिलं नाही. BJPला आमची गरज नाही. दादासारखा मोठा माणूस, शिंदेसारखा मोठा माणूस आल्यामुळं छोट्या लोकांची त्यांना गरज नाही. आणि माझ्या माहितीप्रमाणे काँग्रेसवाल्यांनी काही आम्हाला अजून बोलवलं नाही. काँग्रेसला वाटते की ही जानकर साहेब देवेंद्र फडणवीसचे दोस्त आहेत, त्यामुळे ह्यांना कसं बोलवायचं, म्हणजे ही बी अडचण त्यांची असेल. पण देवेंद्र बी आम्हाला बोलवत नाही आणि काँग्रेसवालेही बोलवत नाही, त्यामुळे दोघांवर मी नाराज नाही. आम्ही आमचा एकटा चलोरभूमी, एका बाजूला मोदी साहेबांचा सिमेंट काँग्रेसचा रस्ता पार्लमेंटला चाललाय आणि राहुल गांधीचा डांबरीकरण चाललाय. आम्ही डांबरीकरण नाही, आमच्याकडे खडीकरण चाललेलं आहे. रस्ता मात्र आमचा असेल एवढी भूमिका घेऊन आम्ही चालू. तुमच्या मानलेल्या बहिणीने तुम्हाला आग्रह केला, तुमची मानलेल्या बहिणी तुम्हाला आग्रह केला, मग तुम्ही आग्रह द्या. माझी बहीण फार चांगली आहे, ती कधीच माझ्यावर असला आग्रह करत नाही, कारण ती अतिशय ज्ञानी आहे, हुशार आहे, अमेरिकेला शिकलेली आहे. त्यामुळे ती माझ्यावर असलं, माझी बहीण आहे पण ती मला कधीच माझ्यावर प्रेशर करत नाही, मी बी तिच्यावर प्रेशर करत नाही. तिला तिचं स्वातंत्र्य आहे, ती एका पक्षाची जनरल सेक्रेटरी आहे, त्यामुळे ती बहिणीचं नातं आहे माझं. गोपीनाथ मुंडेंनी मला मुलगाच मानलो, त्यात दुमत नाही. आणि मी गोपीनाथ मुंडेंच्या शब्दाशी पक्का आहे. परंतु आज बहिणीची अवस्था तुम्ही पाहताय. बहिणीला पक्षात घेण्यासाठी काही प्रयत्न केले का तुम्ही? नाही, आज काय, बहिणीची उंची मोठी आहे, माझा पक्ष छोटा आहे. 35 आमदार असतील तेव्हा बहीण राष्ट्रीय समाज पक्षात असेल आणि माझ्याबरोबर ती बसली असेल बाजूला. प्रत्येक निवडणुकीमध्ये हा मुद्दा उचलला जातो, त्यानंतर इलेक्शन संपतात, रिझल्ट लागतो आणि त्यानंतर मग हा मुद्दा थंड होतो. मी राजकारण करण्यासाठी आलो नाही विदर्भाच्या नावाने. मी विधानसभेत आमदार झाल्यानंतर मी पहिला आमदार असेल, मी सातारा जिल्ह्यात माझा जन्म झाला आहे. तर विदर्भ बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की छोटी राज्य केली तर त्या राज्याची डेव्हलपमेंट लवकर होते. म्हणून आमचं म्हणणं आहे, इथं विधानसभा आहे, कोर्ट आहे, साऱ्या संस्था आहेत, एम्ससारखी तर नॅशनल इन्स्टिट्यूट आहे. ज्या खात्याचा मी मंत्री होतो त्याची युनिव्हर्सिटीच आहे, पशु महाविद्यालय, पशु युनिव्हर्सिटीच आहे. तुम्ही त्या सर्व रेडीमेड असताना त्या राज्याला देऊन टाका ना. GDP तेलंगणाचा वाटा आहे आमच्यापेक्षा, तेलंगणा आमच्यापेक्षा पुढे गेलेलं आहे. तुम्ही छोटी राज्य केली तर त्या राज्याला न्याय मिळेल. मला राजकारण नाही करायचं, मला तुम्ही आमदार दिलं नाही, माझा अजून खासदार दिलं नाही. म्हणून तुम्हाला साऱ्या पत्रकारांना माझी विनंती आहे, भाजप काँग्रेस सोडा, राज्यसभाचा आमदार खासदार वाढवा. तिसऱ्या दिवशी आपण रिझोल्युशन पास करू, रिझर्वेशन करू, द्यायचा प्रयत्न करू. का तर विदर्भाची मागणी खरी आहे. विदर्भ अन्याय झालाय का तर झालाय, आणि ते अन्याय जर दूर करायचा असेल, आज गडकरी साहेब आणि देवेंद्र फडणवीसच्या माध्यमातून काही कामं झाली, हे मी मान्य करतो, नाही असं नाही. परंतु तुम्हाला जर स्पेशल राज्य व्हायचं असेल तर डॅम युअर सेफ आहे गुड गव्हर्नमेंट, वी वॉन्ट आवर ओन गव्हर्नमेंट. BJP ही तुम्हाला खेळवती आणि काँग्रेसने तुम्हाला खेळवलंय, राष्ट्रीय समाज पक्ष खेळवणार नाही, दिल्ला वादा पुरा करत, एवढं मी आपल्याला सांगू इच्छितो. ईव्हीएम आज अमेरिकेने ईव्हीएम पैदा झाली, तर अमेरिकेने ईव्हीएम रिजेक्ट केलं. आमच्या इंडियाने देखील ईव्हीएम रिजेक्ट करावं, या मताचा राष्ट्रीय समाज पक्ष. दुसरा प्रश्न माझा असा आहे की धनगर समाजाच्या आरक्षणासाठी मोर्चा काढण्यात आला होता, त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने जे आरक्षण होतं तेही रद्द केलं. आता तुमची भूमिका काय? मी ज्यावेळेस पंतप्रधान होईल त्यावेळेस धनगरांना 10 मिनिटात पहिलं रिझोल्युशन पास करण्याचा प्रयत्न करेन. त्या धनगरांना आता काय करणार, माझ्या हातात काय, माझा हात छोटा आहे. When I become a PM, then I will take the decision of that resolution. सर, शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, आता नंतर तुमच्या पक्षाचा नंबर राहील, तर मग पंतप्रधान कसे बनणार? डेफिनेटली माझ्या पक्षात नाही फुटलं जाणार. मी काळजी करू नका. माझा राष्ट्रीय समाज पक्षामध्ये जे काही बुद्धिजीवी नेते आहेत त्यांचा नंबर आहे फोडण्यावर. कोणीही नाही, माझ्यापासून कोणी फोडून जाणार नाही. मी माझे जे आहेत ते माझे कट्टर आहेत, माझ्यापासून कोणीही जाणार नाही. माझ्याकडे एक आमदार आहे, आता 98 जिल्हा परिषद आहे. एखादा लोकांना जिल्हाध्यक्ष इकडे तिकडे जाईल तो भाग वेगळा आहे, परंतु मी सत्तेत येईल.
नाही, या फोडाफोडीच्या राजकारणासंदर्भात तुमचं मत काय? फोडाफोडीच्या राजकारणाचं उत्तर लोकसभेत ह्या जनता त्यांना देईल, एवढं मला अभिप्राय वाटतो. देशामध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे आणि अशा स्थितीमध्ये तिथला इंटरनेट बंद करत आहेत. तिथल्या जे लोक जे शेतकऱ्यांच्या बरोबरीने उभे आहेत त्यांच्या मोबाईलवर आणि त्यांच्या ट्विटर अकाउंट बंद करण्याचा आदेश दिले आहेत. तर देशातली जी अभिव्यक्ती स्वातंत्र्यता आहे ती कुठेतरी धोक्यात आलेली आहे असं वाटतं आपल्याला? एक लक्षात ठेवा, बॉल किती खाली दाबण्याचा प्रयत्न केला तर जम्पिंग करतो. न्यूटनचा गॅलिलिओचा नियम आहे, तीच अवस्था होणार आहे. तुम्ही जर एका वेळेस असल्या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यावर कामगारावर अन्याय अत्याचार केला तर ह्याचा इफेक्ट मतपेटीत डेफिनेटली जाणवला जाईल. म्हणजे एका पद्धतीनं सरकार आज ज्या पद्धतीनं काम करत आहे, सर्व लोक आपले हक्क अधिकार वाचवण्यासाठी रस्त्यावर आहेत, परंतु सरकार याची दखल घेत नाही. त्यांना लोकांमध्ये काही त्याच्याबद्दल प्रेम नाही किंवा भावना ते व्यक्त का नाही करत सरकार? माझी आपल्याला विनंती, आपल्या माध्यमातून साऱ्या मतदार बंधूंना देखील माझी विनंती आहे, न विकणारा नेता तयार झाला तर न विकणारा समाज तयार होईल. आपल्या समाजाने देखील ठरवलं पाहिजे की इलेक्शन आलं का मी कुणाची नोट घेणार नाही. आम्ही मंडळी गावात विकलो जातो, आमदार तालुक्यात विकला जातो, खासदार दिल्लीत विकला जातो. न विकणारा मतदार तयार होईल. त्यावेळेस सारंच नेत्यावर ढकलून नका तुम्ही. जनतेनं देखील अलाईट आणि पोलाईट वागलं पाहिजे, जनतेने देखील सत्य वागलं पाहिजे. आम्ही मंडळींनी विकलं नाही पाहिजे. आपण नुसतं पुढऱ्यांना नावं ठेवतो, ठीक आहे, कुठला काय असेल, तुम्ही गावात विकू नका ना. इलिजिबल माणूस आहे, चांगला माणूस आहे, त्याला मी शोधीन, चांगला पक्षाने मिळेल. माझी आपल्याला एवढी विनंती आहे, नॅशनल पार्टीच्या मागे न लागता रिजनल पार्टीला जर सत्ता दिली तर लवकर राज्याचा विकास होईल. एवढंच मला एक लक्षात ठेवा, मी सांगितलं ना, माझा पहिला आमदार फोडला, बीजेपी बी फोडतील, काँग्रेस बी फोडतील. 5-6 आमदार झाले का त्यांना घेऊन जातील ते, पण ज्यावेळेस 2/3 मेजॉरिटी आमचे येतील 12च्या पुढं तेव्हा फोडता येणार नाही. मग तुम्ही मंडळीने आम्हाला काय केलं पाहिजे, 13 आमदार तर 14 आमदार निवडून दिलं पाहिजे. आणि आम्ही जर चुकलो तर पुढच्यापर्यंत सांगितलं, जानकर तुम्ही असं बोलला होता, यू आर रॉंग, आम्ही मत बी देणार नाही, तुमचा निषेध करतो.